नमस्कार, बिग बॉस मराठीचा राडा या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। खरं तर कालचा भाग बघायला गेलं तर त्याच्यामध्ये राडा कमी आणि राजकारण जास्त होतं। ते का सांगतो। कालच्या भागाची सुरुवातच झाली की टोळीमध्ये आणि काट्यामध्ये कुणाला घ्यायचं। आपल्याला माहितच आहे की घरामध्ये 3 नवीन सदस्य आले, त्यांना येऊन आता 1 आठवडा झालाय, त्यामुळे त्यांचा खेळ आता दिसणं गरजेचं आहे। पण त्यांनी खेळायचं कुठून? टोळीतनं खेळायचं की काटामधून खेळायचं यासाठी शर्यत सुरू आहे। विशाल सध्या एकटा पडलाय। प्राजक्ता आणि सागर तसं बघायला गेलं तर ते कुणाचेच नाहीयेत। अर्थात त्यांचा विशालला सपोर्ट आहे, पण ते कुणाचेच नाहीयेत। म्हणून विशाल आता आपली टोळी वाढवण्याचा प्रयत्न करतोय। संकेतला त्याने अत्यंत हुशारीने स्वतःकडे ओढलंय। संकेत तसा अभ्यास करून आलाय, त्यामुळे संकेतलाही माहिती आहे की आपण जर टोळीकडे गेलो तर आपल्याला थोडंसं खेळायला मिळेल, आपल्याला थोडा वाव मिळेल। पण रेवा आणि संस्कृती मात्र खूप कन्फ्यूज आहेत आणि संकेत त्यांचं कन्फ्युजन दूर करतोय। घरातले सगळे सदस्य या तिघांना आपापल्यामध्ये वाटून घेण्यासाठी लढत आहेत। प्राजक्ताने तर कंबर कसली आहे, कारण नाही म्हटलं तरी प्राजक्ताला विशालचा सपोर्ट हवा आहे आणि विशालचा सपोर्ट हवा असेल तर टोळी स्ट्रॉंग होणं फार गरजेचं आहे आणि तेच सध्या प्राजक्ता करतीये। रेवाकडे जाऊन, संस्कृतीकडे जाऊन आणि संकेतकडे जाऊन प्रत्येकाला हेच समजावतीये की तुम्ही टोळीत येणं किती गरजेचं आहे। काटा टीम कशी आहे, टोळी टीम कशी आहे। प्राजक्ता आपल्याला दिसते तशी अजिबात नाहीये। ती खूप शांत, गोड बोलणारी वाटते, पण ती अत्यंत हुशारीने, अचूक पद्धतीने जिथं डाव टाकायचा आहे तिथे टाकते, जिथे बोलायचे तिथे बोलते आणि तिच्या बोलण्यानं जो भडका तिला अपेक्षित आहे तो भडका उडतो। जे काम ती गेले काही दिवस करत आहे त्यात तिला यशही मिळतंय, कारण संकेत बऱ्यापैकी आता प्राजक्ताच्या बाजूने आणि पर्यायाने टोळीकडे गेलेला आहे। संस्कृती सुद्धा जवळपास टोळीकडे गेलीये, फक्त रेवाचा प्रश्न आहे। तर रेवाला टोळीत आणण्यासाठी प्राजक्ता, सागर सगळेच प्रयत्न करतायत। ती काटामध्ये जाईल अशी त्यांना भीती वाटतेय, पण काटा टीम तशी प्रयत्न करताना दिसत नाहीये। काटा टीम फक्त दुरून पाहतीये की कोण कुणाकडे जातंय। संकेतला काटाकडे घ्यायचे संकेत सगळे नष्ट झालेले आहेत। संस्कृती पण हळूहळू टोळीकडे जाते हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे। रेवा जर त्यांच्याकडे आली तर त्यांना आनंद आहे, पण काटा टीम कडून या तिघांना आपल्याकडे आणण्यासाठी तसा काही अट्टहास सुरू नाहीये, कारण की काटा टीम मध्ये ऑलरेडी 4 जण आहेत। त्याच्या 2 लोकांचा खेळ वीक आहे। तन्वी आणि राकेश जरा स्ट्रॉंग आहेत, त्यामुळे जो येईल तो आपला या धोरणावरती काटा चाललेला आहे। कदाचित रेवा काटा टीम कडे येईल असं दिसतंय, पण कालच्या भागातला बहुतांशी वेळ हा या तिघांच्या वाटणी करण्यातच गेला आणि त्याच्यावरच घरात एक मोठं राजकारण सुरू आहे। प्रत्येक जण डोक्यानं खेळतोय, प्रत्येक जण आता आपला विचार करतोय, प्रत्येक जण आपली टीम कशी स्ट्रॉंग होईल हे बघतोय। याच्यामध्ये सगळ्यात उत्तम भूमिका कोण पार पडतंय तर ते म्हणजे राखी सावंत। राखी ना धड टोळीची आहे ना धड काटा टीमची आहे। राखी दर 5 मिनिटांनी प्रत्येकाकडे जाते, वेगळं काहीतरी सांगते, तिकडे भडका उडवते, मग काटामध्ये जाते, तिकडे काहीतरी वेगळं सांगते आणि राखी उत्तम पद्धतीने सगळ्यांना नाचवायचं काम करते। अर्थात तिचा तो खेळ आहे आणि तिला आवडतं घरामध्ये असे राडे होत राहणं, घरामध्ये असा गोंधळ होत राहणं। त्याशिवाय बिग बॉसच्या घराला घर पण नाही असं म्हणायला हरकत नाही आणि ते काम राखी करतीये। तर दुसरीकडे विशाललाही कळून चुकले, आपली टीम स्ट्रॉंग करायची असेल तर आपल्याला या सगळ्यांची गरज आहे। म्हणून कधीही कुणापुढे न झुकणारा, वाकणारा विशाल आता संस्कृतीकडे जाऊन, संकेतकडे जाऊन त्यांना आपलंसं करतोय, त्यांच्याशी प्लॅन डिस्कस करतोय। कशा पद्धतीने तुम्ही टोळीत आला तर तुमचा फायदा होईल याचं तो लोकांना प्रपोजल देतोय। त्याला लक्षात आलंय की रेवा आपल्याच्याने बधत नाहीये, म्हणून तो रेवाला समजवतो की काटा टीम मध्ये कोण कुणाची प्रायोरिटी आहे, तुला कोण प्रायोरिटी देणार। त्या म्हणजे तिला तो सांगत नाहीये की तू टोळीत ये, पण तो अशा पद्धतीने तिला ब्रीफ करतोय की जेणेकरून तिला काटामध्ये जाण्याचं धाडस होणार नाही किंवा ती तसा विचार करणार नाही। विशाल अत्यंत हुशारीनं खेळतोय। रुचिता गेली असली तरी त्याचा संयम सुटलेला नाहीये हे आता कळतंय। अर्थात त्याला रुचिताची आठवण येते। त्याने काल सांगितलंय की रुचिता माझ्या प्रायोरिटीवर होती, पण खेळ जिंकणं हे त्याच्या प्रायोरिटीवर आहे। खेळासाठी तो काहीही करू शकतो आणि या बिग बॉसच्या खेळात अलायन्स फार गरजेचं आहे, युती फार गरजेची आहे आणि ती युती करण्यासाठी, स्वतःची टोळी भक्कम करण्यासाठी विशाल पुन्हा एकदा कामाला लागलेला आहे आणि त्याला यश मिळतंय की नाही ते लवकर कळेलच, कारण तो ज्या लोकांना घेतोय ते सुद्धा फुटू शकतात असा तन्वीचा दावा आहे। कारण तन्वीने काल राकेशला बोलून दाखवलं, संकेत अत्यंत हुशार आहे, संकेत आता टोळीत जाईल पण वेळ प्रसंगी तो विशालचाच गेम करेल, विशालवर भारी पडेल आणि स्वतःचं वर्चस्व सिद्ध करेल असा संकेत आहे। त्यामुळे संकेतचा गेम हा तन्वीच्या लक्षात आलेला आहे। काही गोष्टी तिने प्रेडिक्ट केलेल्या आहेत आणि ते खरं आहे। संकेत खूप हुशार आहे, संकेत अभ्यास करून आलेला आहे आणि संकेतच्याही डोक्यात फक्त गेम जिंकणं आहे।
त्यामुळे संकेत या घरातला मास्टर माइंड ठरू शकतो. तो विशालकडे जरी गेला तरी तो टोळीमध्ये भल्या भल्यानं नाचवून सोडेल असा संकेत आहे. त्यामुळे आता संकेतचा गेम बघणं हे प्रेक्षकांसाठी मजेशीर ठरणार आहे. संकेत सोबत जर अनुश्रीची युती झाली तर खेळ आणखी बदलेल, कारण की अनुश्रीने काल संकेतला आणखीन एक प्रपोजल दिलं ज्याच्यामध्ये ती म्हणते की आता आपण काटा टीमला फोडूया. काटा टीम मध्ये 4 सदस्य आहेत, त्यातले दीपाली आणि प्रभू वीक आहेत तर तन्वी आणि राकेश स्ट्रॉंग आहेत. जर आपण दीपाली आणि प्रभूला फोडलं तर काटा टीम वीक होईल आणि राकेश आणि तन्वी असे कुणावरती रूल करणार आहेत. त्यामुळे सगळ्यात आधी आपण काटा टीमला फोडायला चालू करूया आणि ते संकेत मान्य करतो. कदाचित येत्या काही दिवसात अनुश्री आणि संकेत एकत्र येऊन खेळतील. ते ना धड काटाचे असतील ना धड टोळीचे असतील, ते दोघेही मिळून स्वतःचा विचार करतील, स्वतः टॉप 5 मध्ये जाण्याचा विचार करतील, कारण ते दोघेही अत्यंत शातीर आहेत. त्यांना हुशार म्हणणंही खरं तर चूक आहे, ते अत्यंत शातीर आहे. आणि अनुश्रीने तर काल उघडपणे बोलून दाखवलं की मी आता स्वतःचा विचार करते, माझ्यासाठी काटा टोळी कुणी नाहीये. त्याच्यावरूनच काल तन्वी आणि अनुश्रीमध्ये मोठा भडका उडाला, कारण की नॉमिनेशन विषयी बोलायचं नाही असं बिग बॉस सक्त ताकीद देतात, कारण की काल दिवसभर घरात नॉमिनेशनच्या चर्चा होत्या, रूल ब्रेक होत होता. शेवटी अनुश्री अत्यंत हुशारीनं सगळ्यांसमोर बोलते की तन्वी माझ्याकडे नॉमिनेशन विषयी बोलायला आली होती. सगळ्यांसमोर तन्वीचं नाव घेतल्याने तन्वी दुखावते. तन्वी बोलते जे आपल्यातल्या गोष्टी आहेत ते सगळ्यांसमोर आणायची काय गरज होती तुला, तसं तूही मला खूप काही सगळ्यांविषयी बोलत असते पण ते मी कधी बाहेर येऊ देत नाही. पण तू इतकं उघडपणे बोलतेस तर मलाही बोलावं लागेल, तू कुणाविषयी काय काय माझ्याकडे बोललीये. याच्यावरूनच दोघींमध्ये भांडणं होतात. तन्वीचा संयम सुटतो, तन्वी तिची लायकी काढते. खरं तर अनुश्रीचा आता गेम हाच आहे की तन्वीचा संयम संपवायचा, तन्वीकडनं काहीतरी अशा गोष्टी घडवून घ्यायच्या की तन्वी लोकांच्या नजरेत वाईट दिसेल. आणि त्याची पहिली खेळी काल यशस्वी झाली. तिनं अचूकपणे तन्वीला खिजवून दिलं, उकसवून दिलं. तन्वी चिडली, तन्वीने तिची लायकी काढली. घरातले सगळे जे म्हणतात की अनुश्रीवर विश्वास ठेवू नका, ते आज मला कळतंय ते का म्हणतात. आणि तू तशीच आहेस, तू सापासारखी आहेस असे आरोप तन्वी अनुश्रीवर करते. त्याच्यावर अनुश्री घर डोक्यावर घेते. अनुश्री देखील तिला नको नको ते बोलते. काल बऱ्याच दिवसानं दोघींमध्ये असा तुंबळ राडा पाहायला मिळाला. अनुश्री खूप संयमाने आणि हुशारीनं खेळतीये आणि अनुश्रीचा डाव हाच आहे की तन्वीला वीक करणं, तन्वीला मानसिकरित्या हलवून सोडणं, जे अनुश्रीला काल जमलेलं आहे. येत्या काळात अनुश्री अशी काही खेळी करेल की घरातल्यांना धक्का बसू शकतो, कारण अनुश्री ज्या पद्धतीनं खेळतीये त्याचा ठाव कोणीच लावू शकत नाही. अशा पद्धतीनं ती विचार करून खेळतीये. याच नॉमिनेशनचा एक मुद्दा सांगायचा झाला तर काल राकेशने प्राजक्ताला थेट तोंडावर सांगितलं की मी दर आठवड्यात तुला का नॉमिनेट करतो. तो तिला सरळ विचारतो की तू काय चुगली करत असतेस, तर ती म्हणते मी चुगली नाही करत आहे, मी राखी आणि सागरदादाचा पॉइंट ऑफ व्ह्यू जाणून घेत होते की त्यांना काय वाटतं वगैरे. तर राकेश तिला तोंडावर बोलतो की अगं स्वतःचा पॉइंट ऑफ व्ह्यू आधी बघ आणि मग लोकांचा विचार कर. तू नेहमी हेच करतेस, तुला स्वतःच्या पॉइंट ऑफ व्ह्यूची काही पडलेली नाहीये, म्हणून मी तुला दर आठवड्यात नॉमिनेट करतो आणि मी करत राहणार. हे प्राजक्ताला थोडं खटकतं आणि ते तितकंसं खरंही आहे. प्राजक्ताला कुणाच्याही नजरेत वाईट व्हायचं नाहीये. तिला विशाल सोबतही गोडी ठेवायची आहे, सागरही तिला जवळचा आहे, तिला नवीन सदस्य पण जवळचे आहेत, तिला संकेतही जवळचा आहे, तिला राकेशही जवळचा आहे. तिला कुणाचंच मन दुखवायचं नाहीये, पण तिला डोक्याने खेळायचंही आहे, तिला जिंकायचंही आहे, तिला कॅप्टनही व्हायचं आहे, तिला सगळं हवंही आहे, तिला काही गमवायचंही नाहीये. आणि असं जर ती करत राहिली तर ती कधीतरी गोत्यात येऊ शकते. ती स्वतःच्या मतापासून फारकत घेते, स्वतःच्या मतापासून दूर जाते आणि इतरांच्या मतांवरती डिपेंड आहे. ती इतरांचा विचार करत नाहीये, तर इतरांच्या मतांवरती स्वतःचं मत ठरवते, जे धोक्याचं आहे. आणि काल ते राकेशने तिला स्पष्टपणे सांगितलं. कालच्या भागातला सगळ्यात मोठा राडा होता जो राखीनं केला. खरं तर राखी प्रत्येक वेळी असा राडा करतच असते. कालही तिला एक मुद्दा मिळाला. विशाल एका बेडवर झोपलेला असतो जिथल्या चादरीची घडी घातलेली नसते. सगळेजण घर आवरत असतात, तितक्यात राखी त्याला सांगते की त्या चादरीची घडी घाल, बेड आवर, तिथे सगळ्यांना बसायचंय कारण की तो कॉमन बेड आहे वगैरे. तर विशाल म्हणतो मी नाही घडी घालणार, माझी चादर दिवसभर तशीच असते, मी सारखा येऊन तिथे झोपलेला असतो, त्यामुळे ती तशीच राहू दे, मला काही फरक पडत नाही. त्यावर दीपाली म्हणते नाही, घर आहे तर ते आवरलेलंच असायला हवं, आपण आपल्या घरात असं ठेवतो का, हे तुझं घर आहे का, नाही ना, मग ते आवरून ठेव. त्याच्यावरून विशाल भडकतो. दीपाली स्वतःचा मुद्दा सोडत नाही, त्यानं बेड आवरायला हवा याच्यावरती ठाम राहते. मग त्याच्या संस्कृती येते, रेवा येते. सगळेजण विशालला त्या चादरीची घडी घालायला सांगतात, तो बेड आवरायला सांगतात. विशाल काही ऐकत नाही. राखी याचा बरोबर फायदा घेते. राखी त्याला समजवायला जाते आणि त्याला ताकीद देते की माझं ऐक, 5 मिनिटाच्या आत हे सगळं आवर, नाहीतर मी या बेडवर पाणी टाकेन. विशाल शेवटपर्यंत ठाम राहतो. राखी आणि त्याच्यात वाद होतात. शेवटी हा वाद इतका विकोपाला जातो की राखी बादलीभर पाणी आणते आणि त्या बेडवर टाकते. बेडवर पाणी टाकल्यावर तन्वी चिडते की ती म्हणते हा राग इतका विकोपाला जाऊ द्यायची गरज नव्हती, तू का टाकलं पाणी. त्याच्यावर राखी म्हणते की
तो माझा ऐकत नव्हता आणि जो घरात माझा ऐकणार नाही त्याच्यासोबत मी असंच वागणार. त्याला खूप मगरुरी आहे, त्याला खूप घमेंड आहे आणि जो माणूस माझ्याशी घमेंडीने वागेल त्याला मी असंच करणार असं राखी म्हणते. तो कुणाचंही ऐकत नाही. त्याला असं वाटतं की घरात मी एकटाच आहे, सगळ्यांनी माझं ऐकायला हवं. तर तसं चालणार नाही. राखी पुढे हे असं काही टिकणार नाही. एकीकडे हे राखी बोलते, राखी पाणी टाकते आणि दुसऱ्याच क्षणाला राखी त्याला जाऊन मिठी मारते आणि सांगते की सगळे तुझ्यावर तुटून पडले होते, सगळे तुला बेड आवरायला सांगत होते, ते मला बघवलं नाही म्हणून मी पाणी टाकलं. ती विशालला जाऊन मिठी मारते, त्याच्यासोबत गोड गोड बोलते. हे पाहून सगळ्यांना हसायला येतं. तन्वीचा संताप अनावर होतो. तन्वीला असं वाटतं की अगं आता तू बेडवर पाणी टाकलंस आणि आता तू त्याच्या मिठीत आहेस, हे काय चाललंय तुझं. त्यावर ती म्हणते की मी शत्रुत्वाच्या जागी ठेवते आणि लगेच त्याचं मैत्रीत रूपांतर करते. माझ्याकडे दोन्ही बाजू आहेत, त्या मी दोन्ही बाजू दाखवतीये. खरं तर राखीचा गेम हा खूप वेगळा आहे, म्हणूनच ती राखी सावंत आहे. एकीकडे तिनं बेडवर पाणी टाकून विशालला आव्हान दिलं की मी तुला भिडू शकते, मी तुला नडू शकते आणि दुसऱ्या क्षणी तिने विशालला मिठी मारून ते सगळं संपवलं सुद्धा. कदाचित राखीकडनं घरातल्या सदस्यांनी शिकायला हवं की कशा पद्धतीने राडाई करता यायला हवा आणि कशा पद्धतीने खेळ सावरताही यायला हवा. गेली काही आठवडे राखी त्यांच्यासोबत राहतीये, खेळतीये, पण राखीकडनं कुणीच काही घेत नाहीये. फक्त त्यांना राखीचा राडा दिसतोय पण राखीचा खेळ दिसत नाहीये. जर कदाचित राखीकडनं ते खेळ शिकले तर कदाचित ते विजयापर्यंत जाऊ शकतात, कदाचित ते ट्रॉफीपर्यंत जाऊ शकतात. पण असो, हे समजून घेणं न घेणं ज्याचा त्याचा भाग आहे. कारण घरात सध्या त्या ट्रॉफीसाठीचीच चुरस लागलेली आहे, त्या ट्रॉफीसाठीचीच भांडणं सुरू आहे, पण ते वेगळ्या पद्धतीने सुरू आहे. घराला आता राड्याचा नाही तर राजकीय रंग आलेला आहे. कोण कुणाला फोडतंय आणि कोण आपल्याकडे येतंय, कोण कुणाला फोडतंय आणि कोण आपल्याकडे येतंय, याच्यासाठी सध्या रस्सीखेच सुरू आहे. आणि याचा शेवट काल नॉमिनेशन टास्कने झाला. नॉमिनेशन टास्क काल थोडा इमोशनल होता. बिग बॉसनं काही पत्र दिली जी घरातनं आली होती, सदस्यांच्या घरच्यांनी लिहिलेली पत्र होती. त्यापैकी ज्याची पत्र फाडली जातील तो सदस्य नॉमिनेट होईल, ज्याची पत्र वाचली जातील तो सदस्य सेफ होईल. पहिल्यांदाच बिग बॉसने प्राजक्ता आणि सागर या दोन जवळच्या मित्रांना समोरासमोर केलं. सुरुवातीला प्राजक्ता सागरला म्हणते की तू पत्र वाच, मग सागर म्हणतो की नाही तू वाच. याच्यामध्ये तू की मी असा संघर्ष सुरू असतो. प्राजक्ता आधी त्याला म्हणते की तू वाच वगैरे. नंतर तीच प्राजक्ता आईचं पत्र वाचण्यासाठी भाऊक होते, अट्टहासी होते. याच्यामध्ये राखी पुन्हा एकदा गेम करते. प्राजक्ता बजर वाजवायला जाणार, तितक्यात सागर तिनं बजर वाजवावा म्हणून तिच्या हातावरती जोरात मारतो आणि ते राखी बघते. राखी संचालक असते आणि राखी निर्णय देते की नाही, बजर हा सागरनेच वाजवला. प्राजक्ताचं पत्र फाडलं जातं, सागर वाचतो, इमोशनल होतो, रडतो आणि इथेच खऱ्या अर्थानं या टास्कला वळण आलेलं आहे. कारण दोन मित्र एकमेकांच्या समोर उभे आहेत, त्यामुळे कुणाचं पत्र वाचलं जाणार आणि कुणाचं फाडलं जाणार यावर खरं तर ठरणार आहे कोण घरात राहणार आणि कोण घराच्या बाहेर जाणार. अत्यंत इमोशनल असा टप्पा आलेला आहे. पण घरामध्ये कितीही इमोशनल टप्पा आला हे काही सुधारणार नाहीत आणि हे काही राडा करायचं थांबणार नाही. त्यामुळे रोज नवा विषय आपल्याला मिळणारच आहे. पण जाता जाता नेहमीसारखाच एक प्रश्न आहे, प्राजक्ता हुशार वाटतीये का? गोड बोलून ती घरातल्या सदस्यांचा काटा काढू शकते का? याविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा. आणि नवीन म्हणजेच वाईल्ड कार्ड आलेला संकेत खरंच मास्टर माइंड आहे का याविषयी तुम्हाला काय वाटतं हेही कमेंट करून नक्की कळवा. आणि पाहायला विसरू नका बिग बॉस मराठीचा राडा फक्त राजश्री मराठी शोबजवर.